चमचा मशीन पाणी आलंय. चला आता सकाळचे 6:30 झालेले आहेत. कालची भांडी सगळी लावायला घेतलीत. त्यानंतर आज नाश्त्यामध्ये थालीपीठ करायचा विचार चाललेला आहे. हे थालीपीठचं पीठ आहे. त्याच्यामध्ये कांदा लसूण वगैरे जसं असतं तसं स्टेप बाय स्टेप करणार आहे. चटणी पण जरा वेगळ्या पद्धतीची करणार आहे. असं कांदा टाकला, त्याच्यानंतर कोथिंबीर, कढीपत्ता आणि वाटून केलेलं कोथिंबीर, मिरची आणि लसूण तो पण टाकूया आपण. मीठ, लाल तिखट टाकले, त्याच्यानंतर हळद, आणि मग गरम मसाला. ते काही असलं थोडंसंच करते, जास्त खाणार नाही. लिंबू टाकायचं, हिंग थोडी टाकली, तेल टाकलं जरा, चटणीमध्ये मी कोथिंबीर घेतले, मिरची, त्याच्यानंतर 2-3 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, पुदिना आणि जी डाळ असते ना रोस्टेडवाली चणा डाळ ती घेऊन ती ग्राइंड केलेली आहे. ते क्लिक करायची मी विसरले. मग तशा प्रकारे मग मी चटणी जरा त्याच्यामध्ये मीठ लिंबू पण टाकला, तसं केलेलं आहे. थोडं पातळ पण नाही, घट्ट पण नाही. कमी पडलंय. असे हळूहळू जरा थापायला घेतले. गोल आधी त्याचे गेले, पाणी टाकलं त्याच्या कपड्यावर आणि हळूहळू असे जसे भाकरी आपण कशी थापतात तशीच थापले. आणि मला परत कांदा पण आवडतो असं लाईक पिझ्झा प्रमाणे. मग तसे पिझ्झा थोडी कोथिंबीर पण टाकली, कोथिंबीर आतमध्ये पण टाकलेली, पण परत वरून पण अशी आवडते मला कोथिंबीर टाकायला. थोडीशी होती तर त्याच्यासाठी मी थोडी थोडी आणि तीळ वरून असे थापायला. तसे मला फार आवडतात, म्हणजे वर तीळ असे दिसलेले चांगले वाटतात ते. परत भाजताना सुद्धा तीळ टाकते मी, मला आवडतात तसे. तशाच प्रकारे करत होते.
क्रियांश खाणार नाही म्हणून त्याला छोटे छोटे असे पुरी सारखे त्याला केल्या. हे झाले माझे थालीपीठ. एक क्रियांशला केले छोटे छोटे. चटणी मशीन पाणी आले. गावा साईडला असो या मुंबई साईडला उन्हाळ्यामध्ये म्हणाले तरी ना पाण्याचा खूप शॉर्टेजचा प्रॉब्लेमचा एकतर इथे पण तसं झालं. एकतर मुंबईमध्ये पाण्याचे खूपच प्रॉब्लेम्स आहेत. त्याच्यामुळे ना जेवढं आहे तेवढ्यामध्ये त्या वेळेमध्ये 9 वाजता पाणी आमच्या इथे येतं सकाळचं. तर 9 वाजता खूप घाई असते त्यावेळेला, कारण बिकॉज अर्धा तासामध्ये सगळं करून त्या वेळेमध्ये करावं लागतं. कपडे पण, परत त्याच्यानंतर लादी, भांडी, परत कुकर लावणं, ते सगळं त्याच वेळेमध्ये करून घेते, कारण नंतर मग पाणी स्टॉक तसाच राहतो. त्याच्यामुळे मग टाकी पण यूज करता येत नाही, कारण बिकॉज गरमीमध्ये पाण्याचा खूप प्रॉब्लेम्स असतो. त्याच्यामुळे मग ते पाणी जपून वापरावं लागतं मला. त्याच्यातच मग बाटल्या भरणे, परत हांडा, कळशी सगळं भरून घेते मी. आणि मग एक एक 1 बाय 1 हांडा भरून ठेवून देते, घासून वगैरे. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी करून पटापट पटापट आटवायचं. परत तांदूळ धुवणं, डाळ धुणे, हे सगळं करत असते त्यावेळेलाच.
ए दोस्त, तू जितना भी इतना सब कर ले, तेरे को टिप नहीं मिलने वाला है। टिप नहीं मिलेगा, टिप नहीं मिलेगा, नहीं मिलेगा, टिप नहीं मिलेगा। अरे अरे नहीं, अरे मिलेगा ना भाई। एक काम कर, टिप में तू, अरे टिप में तू अक्षरा चला। झालं माझं सगळं सर्व काम आज मॉर्निंगचं. हा माझा नाश्ता. या नाश्ता करायला थालीपीठ, चटणी आणि सॉस. मुलांचं झालेलं ऑलरेडी. आम्ही दोघंच बाकी होतो. तेच त्याच्यासाठी त्यांचंच ताट आधी रेडी केलं त्यांना द्यायला. बाय. थँक यू माय स्वीट यूट्यूब फॅमिलीज. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.